हां रोल हां साहेब, निवेदन करा साहेब. निवेदन करा. आपल्याला माहीत आहे सर्वांनाच बीड नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात बीड नगरपालिका ही SC वर्गासाठी राखीव आहे आणि त्या अनुषंगानं आज आपल्या सर्वांशी संवाद करतोय. आपल्याला माहीत आहे की गेल्या 10 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत जो काही जडण झालेली आहे त्या संदर्भामध्ये मी आपल्याशी बोलतोय. सुरुवातीला नगरपालिका ही निवडणूक मला लढवायची नव्हती हे सर्व कार्यकर्त्यांना माहीत आहे, परंतु सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला की हे आपण निवडणूक लढवली पाहिजे आणि राष्ट्रवादीकडून सुद्धा मला विजयसिंह पंडित असतील, आमदार विजयसिंह पंडित यांनी मला फोन केला की आपण ही निवडणूक लढवावी. अजितदादाचा निरोप आहे, पूर्ण ताकदीनिशी आपल्याला ही निवडणूक लढवायची. मी त्यावेळेस स्पष्ट सांगितलं की मला काही ही निवडणूक लढवायची नाही, परंतु काही ह्या 3-4 दिवसामध्ये कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला आणि मी माझ्या कार्यकर्त्याची बैठक घेतली. कार्यकर्त्याला मी पहिली सूचना दिली की हे आपण निवडणूक लढवावी, परंतु सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला की आपण ही निवडणूक लढवली पाहिजे. मी त्यांच्या इच्छा खातर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मी निरोप दिला की मी निवडणूक आपणही विनंती केलेली आहे आणि म्हणून निवडणूक लढवण्याचा मी निर्णय घेतला आणि बघितलं की 13 तारीख असेल, 12 तारीख असेल, 14, 15पर्यंत सर्व वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या आणि त्याच्यामध्ये पप्पू कागदेला तिकीट सुटणार आणि एका वृत्तपत्रामध्ये तर स्पष्टपणे सांगितलं की पप्पू कागदेचं तिकीट हे फायनल झालेलं आहे, त्यांना उमेदवारी मिळाली आहे. मला असं लक्षात आलं की जेव्हा माझी उमेदवारी टाळण्यात आली त्यावेळेस असं लक्षात आलं की जे काही 3-4 दिवस बातम्या पेपरला आले, पेपरमध्ये आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये माझ्या छबीचा, माझ्या प्रतिमेचा वापर केला आणि जे खालचे कॅन्डिडेट्स आहेत नगरसेवकाचे ते त्यांनी जमवण्याचा प्रयत्न केला. मला अनेक नगरसेवक जे उभा टाकलेले आहेत त्यांचे मला फोन आले 15 ते 20, आम्ही तुमच्यामुळं राष्ट्रवादीचं घड्याळ घेतलं आणि आज तुम्हाला तिकीट नाही आहे. त्यांनी त्यांचा राग आणि त्यांच्या भावना माझ्यापाशी व्यक्त केलेल्या आहेत. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी बोललेलो आहे की माझं तिकीट कापल्यामुळं मी आज माझ्या भावना व्यक्त करत नाही. ह्या पूर्ण समाजाच्या ज्या भावना आहेत की ज्या पद्धतीनं एक स्वाभिमानी नेतृत्वाला, स्वतंत्र विचाराचा असणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही डावलून एका विशिष्ट ज्याचं की शेख मुजीब नावाचा माणूस आहे त्याच्या पत्नीच्या सासूला, पत्नीच्या आईला तिकीट देण्यात आलं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही मुस्लिम लोकांना तिकीट देण्याचं काम एसीच्या जागेवर केलेलं आहे. जी ही प्रवृत्ती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि तुम्ही खऱ्याखुऱ्या भीमकन्याला तिकीट दिलेलं नाही. तुम्ही मुस्लिम महिलेला तिकीट देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व दलित संघटनेचे सर्व प्रतिनिधी, पूर्ण समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आणि मी त्यांच्या वतीनं मी आपल्या भावना व्यक्त करतो आहे. आणि या माध्यमातून आपण बघितलं की माझा एकच त्याला प्रश्न आहे, तुम्ही जर एसीच्या कुठल्याही खऱ्या कर्त्याला, भीमकन्याला जर तिकीट दिलं असतं तर त्याचं आम्ही काम केलं असतं, तुम्हाला सहकार्य केलं असतं. परंतु आज आम्ही निर्णय घेतलेला आहे की बीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळीला मतदान करायचं नाही आहे. आम्ही सर्व समाजाने निर्णय घेतलेला आहे. आम्ही जे आज या ठिकाणी जे उपस्थित आहे आम्ही सर्वांनी निर्णय घेण्यात आलेला आहे की राष्ट्रवादीचा या ठिकाणी जाहीर निषेध करायचा आणि राष्ट्रवादीचं घड्याळीचं काम करायचं नाही, हे सर्व समाजाच्या वतीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि जो काही निर्णय पुढचा होईल तो आम्ही 25 ते 26 तारखेच्या दरम्यान आम्ही मोठी बैठक आयोजित करणार आहोत. त्याच्यामध्ये सर्व
आंबेडकरी चळवळीतले सर्व विचारवंत, सर्व कार्यकर्ते, सामाजिक स्तरातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि जो समाज निर्णय घेईल त्या समाजाच्या निर्णयाला माझा पाठिंबा राहील. तरी पण तुमची भूमिका काय? विदेशी पंडितांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तुमच्या नावाचा त्यांनी प्रस्ताव आपण पक्षाकडे पाठवला आहे आणि त्यावरती पक्ष निर्णय घेईल असं सांगितलं होतं. पण त्यानंतर अमरशे पंडितांची पत्रकार परिषद झाली आणि उमेदवार जाहीर झाला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपण 3 उमेदवारांचा प्रस्ताव पाठवला होता, त्या अनुषंगाने ज्या सर्वेमध्ये जो जास्त आहे त्याचं ते नाव फायनल करण्यात आलं असं त्यांनी सांगितलं. मला सांगा, पप्पू कागदेचा सर्वे होऊ शकतो का? पप्पू कागदेचा सर्वे होऊ शकतो का? पप्पू कागदेचं नाव गेल्या 30 वर्षापासून घराघरामध्ये अनेक लोकांच्या, बहुजन समाजाच्या मी समस्या सोडवतो. माझ्या ऑफिसला आलेला माणूस काम करूनच घेऊन जातो. मी त्याचं काम करतो. मी त्याला कधी जातपात विचारलेली नाही. पप्पू कागदेचा कधीही सर्वे कुणीही करू शकत नाही. परंतु मी आपला सर्वे 3 तारखेला आपला सर्वे मी आजच सांगतो की आपण 3 नंबरला राहाल. मी त्यांचा सर्वे करतो आणि माझं जर नाव पक्षश्रेष्ठीकडे जर पाठवलं असेल आणि जर कुणी जाऊन, मला वाटतं 16 तारखेच्या दुपारी 3 वाजता जो कुणी मनुष्य गेलेला आहे शेख मुजीब नावाचा, तो एकही त्याच्यासोबत बौद्ध समाजाचा माणूस नव्हता, विशेषतः कुठला मातंग समाजाचा माणूस नव्हता, चर्मकार समाजाचा माणूस नव्हता. त्याच्यासोबत सगळे मुस्लिमचे, सगळे माजी नगरसेवक आणि त्यांनी त्या ठिकाणी काय मांडलं मला माहीत नाही. परंतु एक तर ते तिथं बौद्ध समाजाचा माणूस नव्हता. आणि तुम्ही जर दुपारी 3 वाजता भेटून संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत 3 तासा 4 तासामध्ये कुणाचा सर्वे होऊ शकतो का? आणि माझी जर शिफारस एकट्याची केली असेल तर ते तुम्ही म्हणजे मला टाळू शकते का पक्षश्रेष्ठी? ह्याचीसुद्धा तपासण्याची गरज आहे. त्यांचं एकच वरती होती, एकच त्यांच्यातून दिसून आलं की इथं या ठिकाणी चळवळीतल्या कार्यकर्त्याला तिकीट द्यायचं नाही. कारण चळवळीतले कार्यकर्ते हे स्वतंत्र विचाराचे असतात, कुणाच्याही दबावाखाली ते काम करत नाही. त्यांना हे माहीत आहे आणि त्यांना माहीत आहे जर ह्यांना जर तिकीट दिलं तर निश्चितपणे बीड शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी तिकीट कापण्याचं किंवा काय जे असेल ते तुम्ही म्हणलात की त्या वरून त्या मॅसेज आला वगैरे त्यांनी केलं असं. बघितलं तर बीडमध्ये SC प्रवर्गाच्या महिलेसाठी नगराध्यक्षपद आरक्षित झालं होतं. त्यानंतर पासून तुम्ही असाल किंवा अजिंक्य भैया असतील किंवा जे कोण सक्रिय आहेत त्यांची नावं चर्चेत होती की यांना संधी मिळेल आणि मिळावी अशी बहुजनांची इच्छाही होती बीड शहरातील जनतेची. परंतु या प्रमुख पक्षांनी कुठेतरी तुम्हाला आश्वासन देत झुलवत ठेवलं आणि ऐनवेळी उमेदवारी जाहीर करताना झोपेत धोरणा घातलाय असं वाटतं. बघा, निश्चितपणे त्यांनी म्हणजे काय त्याला विश्वासघात केलेला, पूर्ण आंबेडकरी चळवळीचा विश्वासघात केला. त्याचं कारण असं आहे, ह्याच्यामध्ये भूमाफिया, तुमचा बाळू माफिया, गुटखा माफिया ही लोक घुसली, त्यांच्या दारात गेली आणि त्यांना इथल्या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या औकाफ बोर्डच्या जमिनी आहेत त्याचा PTR काढायचा, त्या जमिनी त्यांच्या नावावर लावायच्या. इथं त्यांना गुटखा घराघरीमध्ये नेऊन त्यांना 2 नंबरचा गुटखा हे करायचं आहे, हे भाडूचा धंदा करायचा. ही लोक घुसले, अर्थकारण झालं. त्याच्यामध्ये तिकीट देण्यासाठी पैशाचा मोठ्या प्रमाणात व्यवहार झालेला आणि हे कारण आहे की म्हणजे अर्थकारण झाल्यामुळं सुद्धा माझं तिकीट कटण्याचे संशय. अध्यक्ष साहेब, तुम्ही असं म्हणालात की राष्ट्रवादीला मतदान करायचं नाही, अजित पवार गटाला. तुम्ही तर भाजपचे मित्रपक्ष आहात, तुम्ही सत्तेत आहात, तुम्हाला तिकीट मिळालं नाही म्हणून तुम्ही असं सांगता. मग आता मतदान कुणाला करायचं? ऐकून घ्या, या संदर्भामध्ये पूर्ण समाजाची बैठक, जे आम्ही आज इथं प्रतिनिधी सर्व उपस्थित आहे, जो समाज निर्णय घेईल
त्यानंतर बीड किंवा गेवराईला पडू शकतं अशा पद्धतीचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने नाकापेक्षा मोठी गड नाही झाला पाहिजे या भूमिकेतून हे सगळं केलं गेलंय का किंवा कंट्रोल परत आपल्या हातात असलं पाहिजे? बरोबर आहे आपण जे म्हणतायत की खऱ्या अर्थानं जो आंबेडकरी चळवळीचा जो कार्यकर्ता असतो तो स्वतंत्र विचाराचा असतो, तो स्वाभिमानी असतो. आणि अशा कार्यकर्त्याला जर आपण थोडंसं संधी दिली तर त्यांना माहिती आहे संधीचं ते सोनं केल्याशिवाय राहणार नाही. घराघरामध्ये जाऊन त्यांनी समस्या सोडण्याचा अगोदरच प्रयत्न काही नसताना केलेला. आमच्याकडे 30 वर्ष कुठलीही सत्ता नाही तरी सुद्धा हे बहुजन समाजाची लोक कामं करतात. त्यांची लोकप्रियता ही वाढत चाललेल्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रियता आहे ह्याचा ते विचार करतात. आणि उद्या आपल्या सुद्धा खुर्चीला धोका होऊ शकतो ही त्यांची भूमिका असावी. अजिंक्य चांदणे, तुम्ही शरद पवारांची खरं तर मित्र पक्ष आहात. तुम्हाला तिकीट फायनल झालं होतं मात्र तुम्हाला ह्या वेळेला बाजूला काढण्यात आलं. तुमची भूमिका आताच्या या निवडणुकीत आणि खास करून शरद पवार गटासाठी काय राहील? तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडे स्थानिकचे आमदार संदीपजी क्षीरसागर यांच्याकडे आम्ही उमेदवारीची मागणी केली होती आणि आंबेडकरी चळवळीला डावलण्याचं काम या स्थानिकच्या आमदारांनी केलेलं आहे असं आम्हाला प्रथमदर्शनी दिसत आहे. की चळवळीतला कार्यकर्ता हा बीड शहराच्या राजकारणामध्ये आला नाही पाहिजे आणि बीड शहराच्या विकासासाठी आमचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन आम्ही जशीच आरक्षित जागा पडली तेव्हापासून आम्ही जनतेच्या समोर मांडत आहोत. आणि हा जो आमची भूमिका आहे बीड शहराच्या विकासाची या भूमिकेला कुठंतरी थांबवण्यासाठी रोखण्यासाठी आमची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि स्थानिकच्या आमदाराच्या माध्यमातून डावलण्यात आलेली आहे असं आम्हाला वाटतं. आणि बीड नगरपालिकेमध्ये एक कुरण म्हणून बीड नगरपालिकेला पाहिलं जातं. पैशाचं कुरण आहे ते. आणि हे प्रस्थापित लोकांना आमच्यासारखे चळवळीतले बंडखोर कार्यकर्ते जे त्यांना त्या नगरपालिकेमध्ये चोऱ्या करण्यापासून अडवू शकतात अशांना उमेदवारी मुद्दाम या प्रस्थापितांनी डावललेली आहे असं आमचं मत आहे. अजय सरंदे, तुम्ही वंचितकडनं देखील तुम्ही उमेदवार घोषित केलेला आहे. कागदे साहेबांच्या नेतृत्वात आता तुमची काय भूमिका आहे? खरं तर बीड नगर परिषदेचं नगराध्यक्ष पदाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी सुटलेलं होतं. परंतु या ठिकाणी ज्या प्रस्थापितांनी फक्त नियंत्रित आणि ठेवलेल्या व्यक्तींनाच समजा उमेदवाऱ्या त्यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत. परंतु आम्ही या ठिकाणी जिजाऊ सावित्री आणि रमाईच्या विचारांना मानणारी आणि विचारांना मानणाऱ्या उमेदवारी आम्ही आज काल जाहीर केली आहे. पुढची भूमिका कागदे साहेब कधी जाहीर करणार आहेत? कुठल्या वारी किती दिवसांना? प्रमुख पक्ष आहेत त्यांना काय इशारा असेल? त्यांनी अशा पद्धतीने चळवळीतल्या कार्यकर्त्यांना टाळलेला आहे. विशेषतः त्यांच्या हाताखालचं मागं असेल अशा पद्धतीच्या व्यक्तींना देखील ट्विट केलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत आंबेडकरी चळवळी असतील याची भूमिका काय असणार आहे आणि या निवडणुकीत कसा त्यांना परिणाम दिसेल? बघा, आम्ही सर्व समाज म्हणून समाजातील विचारवंत असतील सर्व डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक आणि सर्व समाज म्हणून आम्ही एक 25 किंवा 26 तारखेला एक व्यापक बैठक घेणार आहोत. आणि त्यामध्ये आम्ही सर्वजण मिळून जो निर्णय समाज म्हणून जे घेतील त्या निर्णयाला आमचा पाठिंबा राहील. भैया, जे आमदारचे उमेदवार आहेत हे समाजामध्ये नाहीयेत असं म्हणायचंय का? आता तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तर तुम्हाला आहे का समाजामधला तुम्हीच सांगा मला. समाज म्हणून काय आव्हान असेल आणि त्यांच्या संदर्भामध्ये माझं एकच आव्हान आहे की ज्या प्रस्थापित लोकांनी पुढाऱ्यांनी ज्या खऱ्या खुऱ्या भीमकरण्याला डावललं आणि इतर समाजाच्या माध्यमातून जी उमेदवारी दिली अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे. आणि आम्ही सर्वजण म्हणून आम्ही धडा शिकू. या धडा शिकण्यासाठी एखादा पॅनल किती उभा केलेला आहे? आम्ही 26ला ती भूमिका जाहीर करू. 25 किंवा 26ला जाहीर करू.